नमस्कार मंडळी. आज करूया चिवळीच्या पानाची वडी. अगदी कोथिंबीर वडीसारखी खुसखुशीत आणि खमंग. चिवळीची भाजी एक रानभाजी आहे. थोडीशी आंबटसर चवीची असते. त्याची कोवळी पानं घेऊन लाल मुळं काढून टाकायची असतात. भाजी निवडून घेतली. त्यामध्ये खूप माती असते, त्यामुळे 4-5 पाण्यातनं चांगली धुवून टोपल्यामध्ये उपसून घेतली. पटकन वाळावी म्हणून थोडी जाडसर पंचावर पसरून ठेवली. भाजी सुकल्यानंतर बारीक चिरून घेतली. एक मोठा बाऊल भरून मी ही भाजी घेतलेली आहे. पाऊण बाऊल बेसन पीठ, 4 चमचे तांदूळाचं पीठ. प्रथम एका बाऊलमध्ये ही चिरलेली भाजी घेतलेली आहे. यामध्ये आता बाकीचे सगळे चवीसाठी पदार्थ घालूया. 2 चमचे आलं मिरची लसणीची पेस्ट घातलेली आहे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला. 1 चमचा धन्याची पावडर, 1 चमचा जिऱ्याची पावडर. ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ आणि तांदूळाचं पीठ घालणार आहोत. त्या अंदाजानेच 2 चमचे मीठ घातलेले आहे. थोडेसे पांढरे तीळ घालूया, यामुळे वड्या खमंग होतात. आता हे सर्व जिन्नस ह्या भाजीला चांगले लावून घेऊया आणि यामध्ये आता पिठं घालूया. प्रथम घातलेलं आहे बेसन. पाऊण बाऊल बेसन घेतलेलं आहे. एक मोठा बाऊल भरून भाजी आहे. त्या अंदाजाने बेसन आणि तांदूळाचं पीठ अगदी बरोबर प्रमाणात आहे. 3 ते 4 चमचे तांदूळाचं पीठ घातलेलं आहे. तांदूळाच्या पिठामुळे वडी कुरकुरीत होते. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ थोडंसं सरसरीत भिजवून घेऊया. पीठ भिजवून झालेलं आहे. यामध्ये आता अर्धा ते पाऊण चमचा इनो सॉल्ट घातलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया, म्हणजे तो ॲक्टिव्ह होईल. तुम्ही इथे सोडा पण वापरू शकता. आता एकाच दिशेने फिरवत हे पीठ आपण 3 ते 4 मिनटं चांगलं फेटून घेऊया. स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. स्टीमरच्या ताटलीला तेल लावून घेतलं. त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया. मिश्रण ओतल्यानंतर थाळी थोडीशी टॅप करून त्यावरती थोडेसे तीळ घालूया आणि आता हे मिश्रण स्टीमरमध्ये 15 ते 20 मिनटं वाफवून घेऊया. 15 ते 20 मिनटानंतर आपण पाहूया, मिश्रण चांगलं फुलून आलेलं आहे. सुरीने पाहिलं तर त्याला पीठ चिकटत नाही आहे, म्हणजे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे. आता ही थाळी थंड करून घेऊया आणि कोथिंबीर वडीसारखी चौकोनी आकाराची वडी कापून घेऊया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता ह्या वड्या आपण तळून घेऊया. 4 ते 5 वड्या मी तळणीमध्ये घालते आहे. कढईत तेल असेल त्याप्रमाणे तुम्ही वड्या तळून घ्या. 5-6 मिनटं वड्या तळण्यासाठी लागतील. आता 2 मिनटं झालेली आहेत. वड्या आपण उलटून घेऊया आणि नंतर खमंग खरपूस चांगल्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत वड्या तळून घेऊया. आता वड्या तळून झालेल्या आहेत. मस्त खमंग खुसखुशीत आणि लेयरच्या अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. या चिवळीच्या पानांच्या वड्या तुम्ही पावसाळ्यात अगदी जरूर करून पहा. खूप छान होतात, चवदार होतात आणि चिवळ ही औषधी वनस्पती आहे. अशाच प्रकारे सर्व वड्या तळून घेऊया. चिवळीच्या पानांच्या वड्या तयार आहेत. सॉस किंवा चटणीबरोबर ह्याचा आस्वाद घ्या.